माणगाव तालुक्यातील कळमजे गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवनावर त्याचा परिणाम झाला। या पार्श्वभूमीवर गावातील परिस्थिती, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि पूरस्थितीबाबत कळमजे गावाचे ग्रामस्थ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व आणि युवा उद्योजक प्रशांत वाढवळ यांनी माझे कोकणशी संवाद साधत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। गावातील सद्यस्थिती, नागरिकांसमोरील आव्हाने आणि पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली। नेमकी काय आहे कळमजे गावातील परिस्थिती आणि प्रशांत वाढवळ यांनी कोणते मुद्दे मांडलेत पाहूयात। तर आज आपण आहोत माणगावच्या गोद नदीवरील कळमजे पुलाजवळ। या कळमजे गावामध्ये काल पूरस्थिती निर्माण झाली होती। या संदर्भात ग्रामस्थांच्या काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहेत, यासाठी आज आपल्यासोबत आहेत माहिती देण्यासाठी माणगावचे राष्ट्रवादीचे युवा नेते तसेच युवा उद्योजक प्रशांत वाढवळ। आपण त्यांच्याकडून या पूर परिस्थितीबाबत जानकारी घेऊया। जी कळमजे गावामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली होती, ती पूरस्थिती अतिवृष्टीमुळे झालेली आहे आणि मुसळधार पावसामुळे ती कालची पूरस्थिती निर्माण झालेली होती आणि ती कळमजे गावामध्येच नाही तर माणगाव तालुक्यामध्ये सर्वीकडेच ती पूरस्थिती निर्माण झालेली होती आणि मुंबई गोवा महामार्गसुद्धा काल बंदच होता मुसळधार पावसामुळे आणि रायगड जिल्ह्यामध्ये सर्वीकडेच तीच कालचीच पूरस्थिती जी कळमजे गावामध्ये होती तीच सर्वीकडे निर्माण झालेली होती। त्याला अन्य काही कारण नव्हतं आणि कळमजे गावचा जो काही काल रस्ता बंद होता तो मुसळधार पावसामुळेच बंद होता आणि दरवर्षी गोद नदी ही जेव्हा तुडुंब भरून वाहत असते त्या दरवर्षी जेव्हा पूर येतो तेव्हा हा कळमजे गावचा रस्ता बंदच असतो। काही कळमजे गावातील ग्रामस्थ आहेत ते याला दुसरं वळण देत आहेत आणि याला दुसरं काही कारण नसल्यामुळे फक्त गोद नदी तुडुंब भरून वाहत होती हेच कारण आहे आणि हे कारण दरवर्षीच असतं। मुसळधार पाऊस पडला की गोद नदी तुडुंब भरून वाहते आणि त्यासाठी हा रस्ता कळमजे गावचा नेहमीच बंद असतो आणि काही नागरिक असे आहेत ते याला दुसरंच वळण देत आहेत आणि ते गावामध्ये राजकारण आणत आहेत आणि जे काही मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याचे योग्य ते पंचनामे होऊन त्यांना योग्य तो मोबदला मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच आणि काही गावात असे आहेत जे राजकारण करायला इच्छुक आहेत त्यांना मी एकच सांगतो यासाठी अनेक मुद्दे आहेत आणि त्या लोकांची जेव्हा गावाची तोंडे पूर्वेकडे असतात तेव्हा या अशा लोकांची तोंडे पश्चिमेकडे असतात। आम्हाला गावात राजकारण आणायचे नाही आहे आणि करायचे सुद्धा नाही आहे, तेही आम्ही करू शकतो। गावात अनेक असे मुद्दे आहेत ज्यामध्ये शासन आणि प्रशासनाची फसवणूक झाल्यासारखे मला वाटत आहे। त्यामध्ये बनावट सर्टिफिकेट बनवून एकात्मिक बाल विकास सेवा योजना व अन्य उपभोग काही ग्रामस्थ घेत आहेत। याकरता कळमजे गावातील सुजाण नागरिक माहिती अधिकार कायद्याअंतर्गत त्याची पोलखोल करणारच आहे।